भूम परांडावाशीचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचं 2 दिवसापूर्वी दिकट निधन झालं होतं। या पार्श्वभूमीवर पाटील कुटुंबियांची भेट घेण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब आलेले आहेत। साहेब, एक शिवसेनेचा एक मोठा वाघ हरपला म्हणलं तरी यात हे नाही, काय प्रतिक्रिया असणार आहे नेमकी आपली याबाबत? नाही, ज्ञानेश्वर पाटील म्हणजे ज्यांना आम्ही माऊली म्हणायचो, नुसतं भूम परांडाच नव्हे तर एक धाराशिवमध्ये त्यांचा एक आवाज होता, एक शक्ती होती, एक ताकद होती, एक सर्वसामान्य माणसाचा तो बुलंद आवाज होता। आणि मागच्या 25 वर्षांनी या भागात सातत्यानं त्यांनी आपली ताकद आपल्या परिश्रमाने या ठिकाणी ठेवलेली आहे। आणि मागच्या काळात शिवसेनेत एवढी गद्दारी होऊनही शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धवजींच्या मागे आणि शिवसेना प्रमुखाच्या विचाराच्या मागे ठामपणे ते उभे राहिलेले निष्ठावान शिवसैनिक होते। असा शिवसैनिक हरपणं संघटनेच्या दृष्टीनं सुद्धा एक मोठं नुकसान असतं। या भागातील जनतेचंही मोठं नुकसान झालेलं आहे। मी त्यांना आदरांजली आणि कुटुंबियाच्या मागे शिवसेना पक्ष मान्य उद्धवजी ठाकरे साहेब भक्कमपणे उभा आहे, हे सुद्धा एक त्यांना ग्वाही देण्यासाठी मी इथं आलो होतो। येणाऱ्या विधानसभेमध्ये तात्यांचं नाव अतिशय आघाडीवर होतं, कार्यकर्ते देखील तयारीला लागले होते, परंतु ह्या घटना घडल्यानंतर कार्यकर्त्यांमधून एक हळहळ व्यक्त केली जाते, परंतु त्यांच्या कुटुंबियांकडं पक्ष कशा पद्धतीने बघणार व त्यांना तिकीट मिळू शकतं का? मला असं वाटतं आज आपण अजून 3च दिवस झाले आणि आपण फार राजकीय बोलणं योग्य होणार नाही, पण त्यांच्या कुटुंबियाच्या मागे संघटना भक्कम, मी एवढंच सांगेल। आज मोदीजींचे देखील दौरे होत आहेत, वेगवेगळ्या कार्यक्रम आहेत, त्यावर काय आपली प्रतिक्रिया असणार आहे? किती वेळेस येऊ द्या, मोदी मागच्या वेळेस 30 वेळेस आले होते, आता 60 वेळेस येऊ द्या, त्यांना घरी पाठवू आपण। चालू नक्की यावेळी आता पाटील कुटुंबियाशी पक्ष त्यांच्या पाठीशी असल्याची प्रतिक्रिया जी आहे ती यावेळी व्यक्त केलेली आहे। कॅमेरामन संतोष शिंदेसह शीतलकुमार मोटे, TV9 मराठी, परांडा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।